आता बातमी आहे बोरिवलीमधनं। बोरिवली पश्चिम रेल्वे पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे, जे प्रवास करताना माहिती आहे। आपण पाहतोय बोरिवलीमध्ये पश्चिम रेल्वेच्या पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक आहे। इथं 25 मध्ये पुलाचं काम पूर्ण झालं होतं। 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच पुलाची अवस्था अत्यंत धोकादायक झाली आहे असं कळतंय। हे दृश्य आपण पाहू शकतोय। खालून पुलाकडे पाहताना त्याला क्रॅक्स केलेले दिसतायत। भविष्यामध्ये मोठी दुर्घटना या पुलावरून होऊ शकते अशी ही शक्यता आहे, अशी भीती आता मनसेने व्यक्त केली आहे। मनसेचेही सुद्धा विभाग प्रमुख आहेत, ते सुद्धा हे पाहणी करण्यात आले होते। त्यांच्याही सुद्धा हे लक्षात आलं होतं। काय सांगणार, सध्या या पुलाच्या इथे तडे आलेल्या आहेत, कशा तुमच्या हे लक्षात आलेलं आहे? आमचे स्थानिक शाखाध्यक्ष 15 नंबरचे हरीश जाधव यांच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही तात्काळ इथे भेट दिली आणि या भेट दिल्यामुळे बघितलं तर खरोखर हा ब्रिज एकदम धोकादायक आहे आणि याचं काम 2025 7व्या महिन्यात काम याचं रिनोव्हेशन केलेलं आहे। एवढे ढसाळ कारभार हा रेल्वे प्रशासन व सरकारचा आहे आणि ह्याच्या अगोदरची ही कामं अशीच चालू आहेत। हे काम मजबूत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा ब्रिज बंद करण्यात यावा आणि त्याच्यावरती बंद करून दुसरीकडनं व्यवस्था करावी आणि याचं काम लवकरात लवकर करावे याचे आम्ही प्रशासनाला निवेदन देत आहे आणि रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये एक पत्र पण देत आहे आम्ही त्याला। प्रशासनाकडे या स्ट्रक्चरची ऑडिटची तुम्ही मागणी करणार का? हो, करणार, नक्की करणार आणि त्या कंत्राटदारावरती कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार। आता या सगळ्या गोष्टी हे लक्षात आलेलं आहे। याच्यामध्ये आता मेगा ब्लॉक लागणं सुद्धा महत्त्वाचं आहे। तसेच पावसाळा आता काही तोंडावरती येऊन टपलेला आहे, तर या पावसाळ्यात अनेक गर्दी पाहायला आपल्याला मिळते। आता या कशा पद्धतीने याची मॅनेजमेंट केली व्हायला पाहिजे, कुठल्या पद्धतीने तुम्ही या रेल्वे अधिकाऱ्यांशी तुमचं बोलणं झालं आहे? आम्ही रेल्वे प्रशासनाला हे सांगू की जनतेला आणि पब्लिकला त्रास नाही झाला पाहिजे, त्याबद्दल तुम्ही हे काम लवकरात लवकर पावसाळ्याच्या अगोदर करण्यात यावं। नक्की मनसेकडून सुद्धाही यांच्याकडे एक मागण्या आहे की जो कंत्राटदार आहे त्या कंत्राटदारावरती लवकरात लवकर त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि या पुलाचं दुरुस्ती करून घ्या आणि या येणाऱ्यांचा जीव धोक्यात नाही यायला पाहिजे। जर जीव धोक्यात जाता आम्ही आता याच्यात रस्त्यावर उतरू। हे व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह विजय वंजारा, न्यूज 18 मराठी, मुंबई। इथे वेळेस एका विश्रांतीची कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।